सत्ता आल्या सोयाबीनला 6,000 रुपये दर देऊ असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलं होतं। तसंच आश्वासन मध्य प्रदेशातही देण्यात आलं होतं। मात्र मध्य प्रदेशात सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रात सोयाबीनला चांगले दर मिळतील का असा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडाभर झालाय, तरीही राज्यात सरकार स्थापन न झाल्यानं सोयाबीन उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय। प्रचाराच्या काळात सत्तेत आल्यास सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचं आश्वासन महायुतीनं शेतकऱ्यांना दिलंय। महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानं सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र अद्याप सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही, तसंच सोयाबीनच्या दरातही वाढ झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच ठेवलंय। भाव नसल्यानं सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटलीय। सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर माहितीने म्हटलं होतं की आम्ही 6,000 भाव देऊ, परंतु सध्या 4,892 पण भाव मिळत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली आवक रोखून धरली आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाल्यावर भाव वाढेल। हमी भाव केंद्रावरील ओलाव्याचा निकष 12 वरून 15 झाल्यानंतर बाजारातील दर वाढण्याची आशा शेतकऱ्यांना होती। मात्र हमी भावानं खरेदी केंद्राला वेग आला असतानाच बाजारातील सोयाबीनचे दर स्थिर आहेत। सोयाबीनचा 4,892 हा हमी भाव आहे। सध्या सोयाबीनला 3,200 ते 4,100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। हमी भावापेक्षाही सोयाबीनचे दर कमी असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय। सरकार स्थापनेत नेते गुंग असल्याची संतप्त प्रतिक्रिया वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दिली आहे। 6,000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याचं सोयाबीन घेऊ अशी घोषणा केली होती। तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ही घोषणा केली होती। पण आजही शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे सोयाबीन या घोषणेमुळे अजूनही त्यांनी शिल्लक ठेवला आहे। पण सरकारचं काही याच्याकडे लक्ष नाही आहे। सरकार आपल्या सरकार स्थापनेतच गुंग आहे। भरपूर दिवस निघून गेले, आम्हाला पैशाची गरज आहे। पुन्हा आता हे रब्बीची पुन्हा पेरणं हे ते सगळं वस्तू आहे, त्यासाठी पैशाची खूप गरज असते आणि यांच्याकडनं सध्या काही दिसत नाही। ओपन मार्केटला जर न्यावं तर 3,500-4,000 भाव आहे सोयाबीनला। बाकी सगळ्या वस्तू वाढल्या पण आमचे सोयाबीनचे भाव नाही वाढले। तर मला तरी वाटते बा कमीत कमी 6,000 तरी भाव सोयाबीनला द्यायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीनंतरही सरकार स्थापन न झाल्यानं मोदी यांच्या आश्वासनाची देखील पूर्तता होताना दिसत नाही। सोयाबीनला हमी भाव नसल्यानं सोयाबीनचं काय करायचं असा प्रश्न यवतमाळमधल्या शेतकऱ्यांना पडलाय। आता पूर्ण निवडणूक आहे होऊन सगळं तुमचे कार्यक्रम आटपून आमचं काहीच नाही होऊन राहिलं बा। कापसाला भाव नाही, 7,000 रुपयात आम्ही का करायचं? 4,000 रुपये सोयाबीन मध्ये का करायचं? आम्हाला तर अशी मरणाची हे आणली तुम्ही। विधानसभेच्या इलेक्शनमध्ये फडणवीस आणि मोदी साहेबांनी सांगितलं होतं सोयाबीनला भाव 6,000 रुपये देऊ, कापसाला पण भाव देऊ। विधानसभेचं झालं, सर्व झालं निवडणूक, पण अजून कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही। 3,000 आणि 4,000 रुपयाने सोयाबीन खपत आहे आणि कापसाचे तसेच सर्व घरी पडलेले आहे कापूस। तेलाच्या पिप्याचे भाव 2,500-3,000 रुपये झालेले आहे। त्या कास्तकारानं करायचं काय? निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन न विकण्याचं आवाहन केलं। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता काँग्रेसचे नेते, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातले नेते सोयाबीनच्या भावासाठी रस्त्यावर उतरणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। सरकार स्थापन नेमकी कधी होईल आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव कधी मिळणार असा सवाल सध्या शेतकरी विचारताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह वर्ध्याहून मिलिंद आंदे आणि यवतमाळवरून श्रीकांत राऊतसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाहीये म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवलेत। सरकारनं निवडणुकीमध्ये सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ अशी घोषणा केली होती। मात्र निवडणुकीचा निकाल लागला तरी अजूनही सोयाबीनला भाव दिला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांच्या याकडे लक्ष लागलं नसून नेते सत्ता स्थापनेमध्ये गुंग असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। 6,000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याचं सोयाबीन घेऊ अशी घोषणा केली होती। तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ही घोषणा केली होती। पण आजही शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे सोयाबीन या घोषणेमुळे अजूनही त्यांनी शिल्लक ठेवला आहे। पण सरकारचं काही याच्याकडे लक्ष नाही आहे। सरकार आपल्या सरकार स्थापनेतच गुंग आहे। भरपूर दिवस निघून गेले, आम्हाला पैशाची गरज आहे।
पुन्हा आता हे रब्बीची पुन्हा पेरणं हे ते सगळं वस्तू आहे, त्यासाठी पैशाची खूप गरज असते आणि यांच्याकडनं सध्या काही दिसत नाही. ओपन मार्केटला जर न्यावं तर 3,500-4,000 भाव आहे सोयाबीनला. बाकी सगळ्या वस्तू वाढल्या पण आमचे सोयाबीनचे भाव नाही वाढले. तर मला तरी वाटते बा कमीत कमी 6,000 तरी भाव सोयाबीनला द्यायला पाहिजे. नांदेडमधील लोह गावात एका शेतकऱ्यानं फळबाग लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवलं. या शेतकऱ्यानं 1.25 एकरमध्ये तैवान किंग आणि सरदार जातीच्या पेरूची लागवड केली आहे. तसंच पाण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनचाही वापर केलाय. गेल्या 4 वर्षांपासून ते पेरूची लागवड करत असून पेरूच्या शेतीतून शेतकऱ्याला 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळालंय. त्यामुळे पारंपरिक शेती न करता फळबाग शेती आणि इतर प्रयोग करून चांगलं उत्पन्न मिळवावं अशी भावना यावेळेला शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मी गेल्या मागील 4 ते 5 वर्षापासून फळबाग लागवडीकडे वळलेलो आहे आणि फळबाग लागवड करताना प्राधान्य क्रमांकाने मी जांबाची लागवड केली आहे. जांबाच्या 2 जाती मी सध्या लावलेल्या आहेत. परंपरागत शेतीच्या ऐवजी आता आपण आधुनिक शेती पद्धतीकडे, आधुनिक तंत्रज्ञानाकडे, पाण्याच्या नियोजनाकडे वळणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने नाही केल्यास निसर्गाचे मिळणारे पाणी हे तुम्हाला अजिबात जे आहे ना पुरवठा जाणार नाही आणि मग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. जुन्नरच्या केळीची आखाती आणि युरोपीय देशांमध्ये मागणी वाढली आहे. द्राक्ष, ऊस, फळबागा, टोमॅटो, पालेभाज्यांनंतर आता जुन्नरची केळीचा तालुका अशी ओळख निर्माण झाली आहे. तब्बल 500 शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांऐवजी केळीची लागवड केली आहे. तालुक्यातील 350 हेक्टरवर याची लागवड झाली आहे. तर 2 दिवसांपासून जुन्नरची केळी आखाती देशामध्ये निर्यात होऊ लागली आहे. केळीचा पहिला कंटेनर परदेशात रवाना झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. केळीमध्ये कष्ट कमी आणि जर तुम्ही एक्सपोर्ट लेवल म्हणजे जेवढा खर्च तुम्ही द्राक्षाला करता त्याच्यापेक्षा कमी खर्चात केळी एक्सपोर्ट होते आणि चांगला भाव मिळून शेतकऱ्याची प्रगती होते. तुम्हाला मागच्या वर्षभरात साधारण 1 एकरमधून कसा फायदा नफा झालेला? माझी मागच्या वर्षी पहिलीच लागवड होती. ह्या वर्षी माझा प्लॉट हार्वेस्टिंग झालेला आहे आता. तर साधारणतः माझी आता 75% हार्वेस्टिंग झालेली आहे. तर साधारणतः 27 ते 30 रुपये भाव मी प्रति किलो घेतलेला आहे आत्ताचा. तर साधारणतः एक 20 एक टन आतापर्यंत माझा गेलेला आहे आणि अजून एक 10 एक टन बाकी आहे. बीडमधील माजल गावात धरणाचं पाणी शेतीसाठी सोडण्याची शेकापनं मागणी केली आहे. धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून देखील पिकांचं पाण्याअभावी नुकसान होत आहे. तसंच गुरांनाही पिण्यासाठी पाणी नाही आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून धरणाचं पाणी शेतीसाठी सोडण्याची मागणी शेकापने केली आहे. माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाची लागवड करायची आणि लागवडीसाठी लागणारं पाटाचं पाणी शासनानं तत्काळ सोडण्यात यावं या मागणीसाठी आज आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आणि जर शासनानं माजलगाव धरणाचं पाणी पाटाला सोडलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.